चला आज बनवूया मसाला भेंडी। नमस्कार, मी रोहिणी कुक विथ रोहिणीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत। आज आपण बनवणार आहोत मसाला भेंडी। इथे मी ही भेंडी स्वच्छ धुवून पुसून घेतली। आता ही भेंडी मी मोठे मोठे काप करून घेते। तुम्ही बघू शकता की जास्त मोठे पण नाही आणि जास्त छोटे पण नाही। नंतर कढईमध्ये तेल टाकून भेंडी त्यात शिजवून घ्यायची। भेंडी नेहमी धुतल्यानंतर स्वच्छ कोरडी करून घ्यायची। आणि आता भेंडी टाकल्याच्या नंतर ती थोडीशी हलवून घ्यायची आणि त्याच्यावरती झाकण ठेवून घ्यायची, म्हणजे आपली भेंडी चांगली शिजून जाते। नंतर मिक्सरचं भांडं घ्यायचं, त्याच्यामध्ये 2 लाल मिरच्या, अद्रक, 1 चमचा बडीशेप, 1 चमचा धने, 1 चमचा जिरे, 2 हिरव्या मिरच्या, कोथिंबीर असली तर थोडी कोथिंबीर टाकायची। आता सध्या माझ्याकडे कोथिंबीर नाही म्हणून मी टाकली नाही। आता तुम्ही बघू शकता की आपली भेंडी चांगली प्रकारे शिजलेली आहे। ती आता काढून घेऊ ताटामध्ये। नंतर थोडंसं तेल टाकून त्याच्यामध्ये जिरे टाकायचे। जिरे तडतडले की आपण जो मिक्सरमध्ये मसाला तयार केलेला होता तो मसाला थोडासा परतून घ्यायचा। मसाला परतला की त्याच्यामध्ये 1 टमाटर घ्यायचे, त्याचे छोटे छोटे काप करून घ्यायचे आणि ते टमाटर त्याच्यामध्ये टाकून द्यायचे। टमाटर परतल्यावरती त्याच्यावरती थोडा वेळ झाकण ठेवून द्यायचे। झाकण ठेवले की टमाटे कसे मऊ पडतात आणि चांगले शिजतात। आता त्याच्यामध्ये 2 चमचे शेंगदाण्याचा कूट घालायचा। शेंगदाण्याचा कूट घातला की भेंडीला कशी चव येते आणि सुकेपणा येऊन जातो, जास्त आपली चिवट पण होत नाही आणि सुकलेली होऊन जाते। आता 1 चमचा लाल मिर्च, 1 चमचा कांदा लसूण मसाला, हळद घालून थोडे परतून घ्यायचे। आता आपला मसाला जळून येऊन थोडंसं 2 चम्मच पाणी घालून परतून घ्यायचं आणि झाकण ठेवून द्यायचं। तुम्ही आता बघू शकता की आपल्या मसाल्याला तेल सुटलेलं आहे। आता आपण जी भेंडी परतून घेतलेली होती ती भेंडी त्याच्यामध्ये टाकून द्यायची आणि चांगली परतून घ्यायची, शिजवून घ्यायची आणि त्याच्यामध्ये थोडी चवीनुसार मीठ टाकून हलवून घ्यायची। हलवून घेतल्यानंतर थोड्या वेळ परत झाकण ठेवून ती शिजवून घ्यायची। तुम्ही बघू शकता की आपली भेंडी तयार झालेली आहे। तुम्हाला जर अशी भेंडी आवडली असेल तर मला नक्की कमेंट्समध्ये सांगा की तुम्हाला भेंडी आवडली। तुम्ही ही भेंडी पोळी पराठ्याबरोबर खाऊ शकता। मी याच्याबरोबर मसाला पराठा केलेला आहे।